जय हिंद मित्रांनो। तर पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाची बातमी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। मित्रांनो, बातमी अशी आहे की तुम्हाला माहीतच आहे, मागच्या वर्षी पोलीस भरतीचे काही पोरांनी 2-2 अर्ज केले होते। तर ह्या वर्षी पण ते शक्य आहे का, याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट अशी की पोलीस भरतीचे जे आहे ते आता आधारला सुद्धा लिंक होणार आहे। म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, जसं की आपण समजा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे एक्झाम फॉर्म भरतो किंवा स्कॉलरशिपचे फॉर्म जेव्हा आपण भरतो तेव्हा आपण त्याला जो आधार कार्ड देतो त्याच्यानंतर आपण दुसरा आधार कार्ड नंबर टाकल्याशिवाय फॉर्म जो आहे तो भरू शकत नाही किंवा एकाच आधार कार्डवरती 2 फॉर्म भरता येत नाही। तसंच काहीसं झालेलं आहे। या ठिकाणी बघू शकता, जर तुम्ही एकच आधार कार्डनुसार त्या ठिकाणी जर लिंक करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल की आधार क्रमांक पूर्वीपासून अस्तित्वात आहे। म्हणजे जर तुम्ही एकाच आधारवर 2 फॉर्म भरायचा विचार केला असेल तर मित्रांनो, अजिबात चुकीचा विचार केलेला आहे तुम्ही। त्याच्यानंतर अजून दुसरे महत्त्वाचे अपडेट, तर आधार कार्ड नंबर जर मित्रांनो तुम्ही फॉल्स टाकून तुम्हाला वाटत असेल की आपण त्यामध्ये 1-2 अंक चेंज करून आपण जो आहे तो दुसरा फॉर्म भरू, तर मित्रांनो अशी चुकी अजिबात करू नका। जेव्हा पण तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी ज्या आहेत ते सामोरं जावं लागणार आहे। तर मित्रांनो, आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं होतं, कारण मागच्या वर्षी पोरांनी डबल अर्ज केले आणि त्याच्या संदर्भात जे आहे ते काही निर्णय सुद्धा झाला नाही। पण ह्या वर्षी जे आहे ते व्यवस्थित या प्रकरणाला जे आळा घातलेला आहे। मित्रांनो, हे खूप गरजेचं होतं। गरजेचं ह्यासाठी का काही प्रामाणिक पोरांचे त्या ठिकाणी सिलेक्शन सुद्धा याच्यामुळे थांबून गेलं होतं मागच्या वर्षी, कारण काही पोरं मुंबईसाठी पण सिलेक्ट झाले आणि दुसऱ्या इतर घटकासाठी पण सिलेक्ट झाले होते। अशामुळे काय झालं की ज्या जागा होत्या त्या त्यांच्यामुळे वेस्ट गेल्या, म्हणजे त्या जागा वेटिंग लिस्टवाल्यांना त्यासाठी खूप वेट करावा लागला। तर मित्रांनो, ही एक चांगली संकल्पना आहे की यावेळी आधार कार्ड लिंक जे आहे तर सक्सेसफुल झालेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही एका घटकासाठी एकच अर्ज जो आहे करू शकता। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर अर्ज करत असाल तर आता त्यासाठी काही बाबींची तुम्हाला लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिले ते ठिकाणी जागा किती आहेत, जागा किती आहेत फक्त हे बघू नका, तो ओव्हरऑल जागांऐवजी तुम्ही कॅटेगरी वाईज कशा जागा डिवाइड केलेल्या आहेत, ओपनसाठी किती आहेत, महिलांसाठी किती आहेत, हे पण त्यात बघणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे की तुम्ही असा विचार कराल की समजा मी नाशिकचा आहे तर ह्या भागातली पोरं विचार करते का नाशिकला एवढ्या जागा आहेत तर आपण इथेच फॉर्म टाकू। तर मित्रांनो, कदाचित तुम्ही बाहेरच्या घटकामध्ये पण एकदा फॉर्म टाकून बघा, कदाचित तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ शकतो। जरुरी नाही की तुम्ही आपल्याच जिल्ह्यामध्ये किंवा आपल्याच घटकामध्ये त्या ठिकाणी टाकून तुमचं सिलेक्शन होणारच आहे। मित्रांनो, खूप साऱ्या पोरांनी मागे जे आहे ते मीरा भाईंदर मुंबई पोलीसमध्ये टाकले होते, तसेच इतर रायगड सिंधुदुर्गच्या ठिकाणी सुद्धा पोरांनी फॉर्म टाकले होते आणि बऱ्याचशा पोरांचं जे आहे ते सिलेक्शन झालं। कारण मित्रांनो, होतं असं की आपल्या घटकामध्ये ऑलरेडी जागा कमी असतात, त्यातच प्रत्येक विद्यार्थी हाच विचार करतो की कशाला एवढ्या लांब त्या ठिकाणी ग्राउंडला वगैरे जायचं दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, आपल्या जिल्ह्यांमध्ये ग्राउंड देऊन टाकून नंतर मग बघू पुढचं काय। तर मित्रांनो, असा छोटा विचार करू नका, काहीतरी थोडं मोठा विचार करा, जेणेकरून ज्या गोष्टी आहेत त्या अजून थोड्या तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, महत्त्वाची अपडेट होती की आधार कार्ड एका फॉर्मला लिंक होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा फॉर्म जो आहे तो भरता येणार नाही। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।